नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत। आज अत्यंत महत्त्वपूर्ण गणित प्रावीण्य प्रश्नपत्रिका 2015 जी आहे त्या गणित प्रावीण्य प्रश्नपत्रिका 2015चा या ठिकाणी आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत। गणित प्रावीण्य परीक्षा जी आहे ती गणित प्रावीण्य परीक्षा ही महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्या वतीने घेतली जाते आणि या परीक्षेला जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्याला या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे। त्यामध्ये प्रश्नपत्रिका 2015 जे आहेत ते 2015 मध्ये नेमका कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले होते आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीने सोडवायचे सविस्तर पद्धतीने याचा आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, चला आजचा पहिला क्वेश्चन काय आहे बघा। आजचा या ठिकाणी पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे तर प्रश्न असा आहे की प्रश्न बघा काय दिलेला आहे। 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे आणि ती संख्या अक्षरात लिहा। आपल्याला प्रावीण्य परीक्षेमध्ये उत्तर जे आहे ते सविस्तर लिहायचे असतात। उत्तर कशी सविस्तर पद्धतीने आपल्याला लिहायचे असतात। त्यामुळं या ठिकाणी आपल्याला सर्व उत्तर जे आहे ते सर्व उत्तर कशा पद्धतीने लिहून त्याचे गुणदान कशा पद्धतीने केलं जातं हे पण तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। आता इथं जो प्रश्न दिलेला आहे तो व्यवस्थित वाचून घ्या। 3 अंकी म्हटलेला आहे, मोठ्यात मोठी संख्या म्हटलेला आहे, मोठ्यात मोठी संख्या म्हटलेला आहे। मग इथं लिहिताना काय लिहिणार आहात तर 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आहे तर आपण काय करतो 3 वेळेस 9 लिहितो, बरोबर आहे। 1 2 3। आता 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला पहिला काढून घेणं गरजेचं आहे। 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 6 वेळेस 9 लिहा। 1 2 3 4 5 आणि 6। ओके, 9,99,999। ठीक आहे। कितीने लहान आहे म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं वजाबाकी करायचे। मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, मोठी संख्या जी आहे। ओके, म्हणजे थोडक्यात यांच्यामधला फरक काढायचा आहे। फरक बरोबर 9,99,999 वजा 999। ही जी वजाबाकी आहे ते आपण थोडीशी बाजूला करून घेऊया। 9,99,999। ठीक आहे, हे 999 इथे लिहा, हे 999 यांच्यामध्ये मायनस करा। 0 0 0 9 9 9 9। उत्तर किती येत आहे ते इथं नोट डाऊन करा। ओके, 9,99,000 9,99,000 हा आलेला आहे त्यांच्यातला फरक। मग ती संख्या पुन्हा काय म्हटलेलं आहे इथं अक्षरात लिहा असं म्हटलेलं आहे। ती संख्या आपल्याला काय करायचे अक्षरात लिहायचे, बरोबर आहे की नाही। मग इथं काय येणार अक्षरामध्ये लिहा, अक्षरामध्ये ती संख्या आपल्याला इथं लिहायची आहे। कशात लिहायचे अक्षरामध्ये लिहायचे आहे। मग 9,99,000 काय येणार आहे 9,99,000 9,99,000 या पद्धतीने मित्रांनो हा पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला सोडवता यायला पाहिजे। ओके, स्क्रीनशॉट काढणार असाल तर काढा। आपण नेक्स्ट प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न दिलेला आहे इथं वजाबाकी करा। पुढील प्रश्न काय दिलेला आहे तर वजाबाकी करा। आता आपल्याला यामध्ये वजाबाकी करा असा प्रश्न दिलेला आहे, परंतु प्रश्न देताना त्यांनी कसा दिलेला आहे तर अपूर्णांकामध्ये दिलेला आहे। अपूर्णांकामध्ये हा प्रश्न या ठिकाणी दिला गेलेला आहे। मग 4/2 वजा 2/3। ओके ना,
छेद जर समान असतील तरच त्या ठिकाणी काय होऊ शकते, अंशांची वजाबाकी होऊ शकते, अन्यथा होत नाही. बेरीज किंवा वजाबाकी करत असताना आपल्याला छेद समान असावे लागतात. ठीक आहे. इथं मात्र छेद समान नाहीत, म्हणून प्रथमतः आपण काय केलं पाहिजे, तर यांचे जे काही छेद आहेत ते छेद समान करून घेतले पाहिजेत. छेद समान करून घेऊया. इथं 4/2 या ठिकाणी जो छेद आहे याने इकडे गुणून घ्या. छेदाला गुणलं की अंशाला देखील त्याच संख्येला गुणायचं. वजा 2/3 याला गुणिले 2 करा, याला गुणिले 2 करा. ठीक आहे. इथं बघा 3 दुने 6 आलं, 4 त्रिक 12 आलं, वजा 2 बे 2 4, 3 दुने 6. 12 मधून 4 गेले, उत्तर किती येत आहे, 8/6. किती उत्तर आलं, 8/6. मग आता याला परत अतिसंक्षिप्त रूप जात आहे. 2 6 2 8 म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 4/3. 4/3. ओके मित्रांनो, फार सोपं असतंय. फक्त आपण काय करायचं असतंय, टप्प्याटप्प्यानं त्याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर काढण्याची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थितपणे समजून घेणं आवश्यक असते. 4/3 उत्तर येते. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे, कारण आपल्याला या ठिकाणी सूत्र जे आहे ते सूत्र महत्वाचं आहे. 2340 मीटर, 2340 मीटर म्हटलेलं आहे. इथं बघा 2340 मीटर लांबीचा एक पूल आहे आणि तो ओलांडण्यास पार्थला किती मिनिटं, 36 मिनिटं लागली. तर त्याचा चालण्याचा ताशी वेग आपल्याला किलोमीटर मध्ये विचारलाय. हा, चालण्याचा ताशी वेग कशात विचारलाय, किलोमीटर मध्ये या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके नाही, म्हणजे अंतर आपल्याला माहित आहे, अंतर दिलेलं आहे. अंतर किती आहे, तर मित्रांनो अंतर आहे 2340 मीटर. 2340 मीटर हे दिलेलं आहे अंतर. आता त्यासाठी पार्थला 36 मिनिटे लागली. म्हणजे इथं वेळ दिलेला आहे. काय दिलेला आहे, वेळ दिलेला आहे. वेळ दिलेला आहे 36 मिनिटे. वेळ किती आहे, 36 मिनिटे म्हटलेला आहे. आणि चालण्याचा जो ताशी वेग आहे तो चालण्याचा ताशी वेग आपल्याला या ठिकाणी मात्र किलोमीटर मध्ये दिलेला आहे. म्हणजे इकडं मीटर मध्ये आहे, त्यानंतर इकडे मिनिटे सुद्धा दिलेले आहेत. ओके, आता हे जर आपण किलोमीटर मध्ये करून घेतलं तर काय येईल, 2340 भागिले 100 येईल, 1000 येईल. काय येणार आहे, 1000 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 2340 छेद जर आपण 1000 केला, 1 2 3 एकावरती 3 शून्य आहेत म्हणून 3 स्थान सोडून दशांश चिन्ह द्या. इथं येणार आहे 2.340 किलोमीटर. ठीक आहे. हे किलोमीटर मध्ये का काढलं, कारण वेग आपल्याला किलोमीटर मध्ये विचारलाय. आता 36 मिनिटं जी आहेत ना, 36 मिनिटं सुद्धा तासात करून घ्यायची. लक्षात ठेवा, 36 मिनिटं जे आहेत ते तासात करून घ्यायला काय करतो आपण, 36/60 करतो. 36 किती, 60 करतो. आता 36/60 हे काय आलेलं आहे, तासामध्ये रूपांतर आलेलं आहे. कशात आलेलं आहे, तासामध्ये. आता इथं बघा 6 6 36 आलं, 6 1 6 0 आलं. हा, त्यानंतर 2 6 2 5 10 म्हणजे याचं उत्तर आलं 3/5 तास. काय आलेलं आहे, 3/5 तास. आता एक सूत्र तुम्हाला सांगतो मी, अंतर बरोबर, या ठिकाणी एक सूत्र सांगतो, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आपल्याला काय काढायचं आहे, हा वेग काढायचा आहे, ताशी वेग काढायचा आहे. काय काढायचं आहे, ताशी वेग. आता वेग किती आहे माहित नाहीये, अंतर माहिती आहे 2.340. वेग आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे. वेळ माहिती आहे 3/5. 3/5. आता हे गुणिले आहेत, इकडे आल्यावर काय होणार आहे, भागिले होणार आहे. म्हणजे 2.340 भागिले जे आहेत ते उलटून गुणिले होतं, म्हणजे 5/3 होतं. बरोबर आला त्याचा वेग. आता या ठिकाणी गुणाकार जो आहे तो गुणाकार आपण इथं करू शकता.
गुणाकार बघा किती येतो. गुणाकार जो आहे तो या ठिकाणी किती आलेला आहे बघा. दोन पूर्णांक 340 गुणिले 5. 2.340 गुणिले 5 त्याला भागिले जर आपण 3 केला तर किती येते 3.9 बरोबर वेग. 3.9 किलोमीटर पर तासी. आलं लक्षात. 3.9 किलोमीटर पर तासी एवढं त्या ठिकाणी त्याचं उत्तर येत आहे. 3.9 किलोमीटर पर तासी एवढा काय आहे त्याचा वेग आहे. ही स्टेप झाली. दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा आपण सोडवू शकतो. दुसरी पद्धत काय आहे ते तुम्हाला थोडक्यात इथं समजून सांगतो. दुसरी पद्धत अशी आहे की अंतर आहे तसं 2340 लिहायचं. त्यानंतर 36 मिनिटं जी आहे ती 36 मिनिटं त्या ठिकाणी त्याला गुणिले करायचं आणि मग त्याला 1000 करायचं. ओके. परंतु त्या पद्धतीनं बाळानं सोडवू नका. ते चुकीची पद्धत आहे. कारण त्या आपल्याला वेग किलोमीटर मध्ये विचारलाय. या पद्धतीने उत्तर जे आहे ते अत्यंत व्यवस्थितपणे काढता येईल. स्क्रीनशॉट काढून घ्या कारण तुम्हाला उदाहरण जे आहे ते नंतर लिहिता येऊ शकतं. अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 1 होता. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा. फक्त 3च विभाजक असलेल्या 2 अंकी संख्या किती व कोणत्या. किती आहे व कोणत्या आहेत आणि त्या सर्व 2 अंकी संख्यांची आपल्याला बेरीज सुद्धा विचारली. त्या सर्व 2 अंकी संख्यांची आपल्याला बेरीज सुद्धा त्या ठिकाणी विचारलेली आहे. आता त्या ज्या 3 संख्या आहेत फक्त 3च विभाजक असलेल्या ज्या संख्या आहेत त्यामध्ये पहिले लक्षात ठेवा 25 आहे. ओके. 25 चे विभाजक जे आहेत ते किती आहेत. 1 आहे, 5 आहे आणि 25 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या जी आहे ती आहे 49. यामध्ये 1 आहे, 7 आहे, 49 आहे. आलं लक्षात. हे त्याचे विभाजक आहे. ठीक आहे. म्हणजे 2 अंकी संख्या किती तर 2 अंकी संख्या आहेत 2. 2 अंकी संख्या ज्या आहेत फक्त 3च विभाजक असलेल्या 2 अंकी संख्या फक्त 3 विभाजक. फक्त 3 विभाजक. तर कोणत्या संख्या आहेत त्या 25 आणि 49. 25 आणि 49. परंतु हे डिस्क्रिप्शन तिथं देणं गरजेचं आहे. आता त्या सर्व 2 अंकी संख्यांची आपल्याला बेरीज विचारले म्हणून बेरीज बरोबर त्या 2 संख्यांची बेरीज बरोबर 25 अधिक 49 करा. इथं बाजूला करून बघा जरी तुम्हाला येत असलं तरी. 9 5 14. ठीक आहे. 4 5 6 आणि 1 7 किती आला 74 उत्तर आलं. म्हणजे त्यांची जी बेरीज आहे ती या ठिकाणी आलेली आहे बाळांनो 74. ओके. त्यांची बेरीज आलेली आहे 74. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही काढू शकता. प्रश्न जे आहेत ते सोपे असतात परंतु आपण अवघड करून ठेवतो. किती इझी क्वेश्चन्स आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा हा प्रश्न जो आहे तो बऱ्याच वेळा विचारलेला आहे. बऱ्याचदा हा क्वेश्चन त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेला आहे किंवा अशा जरी नसला तरी त्या टाईपचा प्रश्न जो आहे एक व्हिडिओ त्यावरती घेऊन येणार आहे की बाबा प्रत्येक प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तयार करणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला x ची किंमत विचारली. x ची किंमत किती आहे असा प्रश्न इथं विचारलेला आहे. हे जे आहेत हे आडव्या मांडणी दिलेलं आहे. लक्षात घ्या आपल्याला जरी हे आडव्या मांडणीमध्ये दिलेलं असेल तरी सुद्धा बाळांनो तुम्ही काय करा तर ते उभ्या मांडणीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण आडव्या मांडणीमध्ये अशा प्रकारचे जे काही दशांश चिन्हांचं गुणाकार असेल, बेरीज असेल किंवा भागाकार असेल हे थोडंसं कठीण जातं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण त्याचे 2 भाग करून घेऊया. प्रथमतः ज्या क्रिया दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण हे सोडवत जाऊया. x बरोबर प्रथमतः ही क्रिया जी दिलेली आहे ती क्रिया करून घेऊया. काय दिलेलं आहे इथं 6.66666. ओके. इथं मायनसचं चिन्ह आहे ना ते मायनसचं चिन्ह इथे द्या. 6.666. इथं काय नाही ना
शून्य देऊन टाका. ओके. आता इथं बघा 6, इथं 0 0 0, पॉईंट खाली पॉईंट द्यायला विसरायचं नाही, 0. याचं जे उत्तर आलेलं आहे ना ते इथं लिहून टाका. 0.0006 अधिक हे बाकीचं जे काय आहे ना ते बाकीचं जसंच्या तसं लिहून घ्यायचं. बाकीचं जे दिलेलं आहे ना ते जसंच्या तसं तिथं लिहून घ्यायचं. अधिक काय म्हटलेलं आहे 6.66 अधिक 6.6 वजा 6. मुलं गोंधळ कुठं करतात तर इकडं जे आहेत क्रिया दिलेल्या आहेत ना त्या सुद्धा एकदम करून टाकतात. तर तसं अजिबात करायचं नाही. बाळांनो लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण उत्तर सोडवत असतो त्यावेळेस स्टेपनं सोडवत जायचं आणि स्टेप्सला या ठिकाणी गणित प्रावीण्यामध्ये मार्क जास्त पडतात. एक्स आहे तसं लिहायचा बरोबर. आता ही दुसरी क्रिया करायची. अधिक 6.66 यामध्ये मिळवायचे. अधिक 6.66 इथं मिळवले. थोडीशी जरी नजर चुकीने तुमची क्रिया वेगळी झाली तरी त्या ठिकाणी काय आहे आपला गेम वर झाला म्हणून समजायचं. 606 लिहा, 0 लिहा, हे 6 हे 6 606 म्हणजे याचं उत्तर काय आलं 6.6606 अधिक 6.6 वजा 6 एक्स बरोबर. आता यांची बेरीज करायची. अधिक 6.6 अधिक 6.6 इथे काय नाही ना 0 देऊन टाका. काय होत नाही 0 देऊन टाकायचं काही अडचण येत नाही. 606 हे 0 हे 6 6 6 12 6 6 12 1 13 13.2606 13.2606 वजा 6 करायचं एक्स बरोबर. आता यामधून -6. आता इथं बेसिक गोष्ट जी आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे की 6 जे आहेत हे 6 पॉइंट आहे. काय आहेत 6 पॉइंट आहेत. समजा 5 असं आपण लिहितो म्हणजे काय 5 पॉइंट आहे. 5 पॉइंट आहे. ओके. ही गोष्ट जी आहे ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. तर हे होतं इथं काय होतं 6 होतं. ओके. 6 मायनस करायचे म्हणून -6 हा पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा. इथं काय नाही ना 0 देऊन टाकायचं काही होत नाहीये. 6 0 6 2 पॉइंट खाली पॉइंट. आता 13 मधून 6 गेले. 13 मधून 6 गेल्यावर किती होतात 7 होतात बरोबर आहे. 7.2606 7.2606 या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही लिहिला तर निश्चितच तुम्हाला जास्तीत जास्त गुण जे आहे ते जास्तीत जास्त गुण 100% मिळणार आहे. 100% तुम्हाला सांगतो. पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर अडचण असेल तर माझा नंबर जो आहे तो तुमच्याकडे असू द्या जेणेकरून तुम्हाला 88 066 73 72 9 या नंबरवरती तुम्ही तुमच्या ज्या काही शंका वगैरे असतील त्या टाकू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता हा बघा हा जो क्वेश्चन आहे ना हा स्कॉलरशिप बेस्ड क्वेश्चन आहे. स्कॉलरशिपला सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो विचारला जातो बरोबर आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांना सुद्धा अशा प्रकारचा हमखास एखादा प्रश्न जो आहे तो टाकला जातो. 20 मिनिटात एका पुस्तकाची 12 पाने वाचून होतात. बघा 20 मिनिटामध्ये एका पुस्तकाची 12 पाने त्या ठिकाणी वाचून होतात. म्हणजे 20 मिनिटामध्ये एका पुस्तकाची 12 पाने वाचून होतात. जर एक पुस्तक 1.25 तासात इथं लक्षात ठेवा 1.25 तासात म्हटलेलं आहे. इथं बघा 1.25 तास म्हटलेलं आहे. 1.25 तासात ते वाचून पूर्ण झाले असेल तर त्या पुस्तकात एकूण किती पानं असतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन जो आहे तो डिफिकल्ट वाटतो परंतु मित्रांनो डिफिकल्ट क्वेश्चन नाहीये. अत्यंत साधा सोपा सरळ प्रश्न आहे. फक्त तुमचं जे काही विचार करण्याची पद्धत आहे ना ती विचार करण्याची पद्धत ही योग्य असणं अपेक्षित आहे. आता इथं लक्षात घ्या की 20 मिनिटामध्ये एका पुस्तकाची 12 पाने वाचून होतात म्हटलेलं आहे. 20 मिनिटामध्ये 20 मिनिटात किती 12 पाने वाचून होतात. 20 मिनिटामध्ये 12 पाने वाचून होतात. म्हणजे एका तासामध्ये किती असतात 60 मिनिटं असतात. किती मिनिटं असतात 60 मिनिटे असतात. म्हणजे किती होणार आहे 12 12 12. बघा ना या 60चं जर आपण 3 भाग केले 20 20 20 20 मिनिटात 12 झाले बरोबर आहे. या 20 मिनिटात 12 झाले
या 20 मिनिटामध्ये 12 झाले. आलं लक्षात? 12 1 12, 12 2 24, 12 3 36. 36 पानं एका तासात वाचून होतात. सोपं आहे की नाही? हा, 36 पानं काय होतात एका तासामध्ये त्या ठिकाणी वाचून होतात. 36 पानं एका तासात वाचून होतात. आता पुढे काय म्हटलेलं आहे? 1.25 तासात वाचून पूर्ण झाले. 1.25 तास. हा, जर एक पुस्तक 1.25 तासात वाचून पूर्ण झालं असेल तर त्या पुस्तकामध्ये टोटल पानं नेमकं किती आहेत? टोटल पानं किती आहेत? आता एका तासामध्ये जर 36 पानं त्या ठिकाणी वाचलेली आहेत, बरोबर आहे, 36 पानं वाचलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी जर मी 60 भागिले केलं तर काय होणार आहे? एका मिनिटामध्ये किती वाचून होतात ते निघणार आहे. ओके, 36/60 करा. 36/60 करा. किती उत्तर येते बघा? 36/60. लक्षात घ्या, 36/60 म्हणजे 0.6 उत्तर येत आहे. हा, 0.6 उत्तर येत आहे. मग गुणिले 15 करा. हा, 15 × 5 = 75. 15 × 6 किती? 90. मग 90 आणि 36, 90 आणि 36 किती झाले? 90 अधिक 36 किती होतात? 126 होतात. परंतु या पद्धतीने जाऊ नका, या पद्धतीने जाऊ नका, थोडंसं डिफिकल्ट वाटतंय. तर लक्षात घ्या, 1.25 तासाचे मिनिटं काढून घ्या. 1.25 तासाचे तुम्ही काय करा? मिनिटे काढून घ्या. या ठिकाणी लक्षात घ्या, 1.25 तासाचे मिनिटे किती? 75 मिनिटे. ओके, 1.25 तास. 1.25 तासाचे मिनिटे किती? 1.25 तासाचे मिनिटे आहेत 75. किती मिनिटे आहेत? 75 मिनिटे. मग 12 जे आहेत ते 12 गुणिले 75 करा आणि त्याला भागिले किती करा? तर 20 करा. त्याला भागिले 20 करा. फार सोपं जात आहे. 12 एका तासामध्ये 20 मिनिटात 12. ओके, टोटल मिनिटं आली 75. त्याला भागिले किती? 20 करून टाका. आता इथं 20 जर भागितलं, 5 5 5 5 चोक 20 किंवा 5 चोक 20, 5 चोक 20 आले, हे 4 आले. ओके, 5 1 5, 2 राहिले, 5 5 25, 15 5 75, 4 1 4, 4 3 12, 15 3 45. टोटल पानं किती येते? 45 आहेत. टोटल पानं किती आहेत? 45. लक्षात आलं का? या पद्धतीने ते जाऊ नका तुम्ही. ही जी पद्धत आहे या पद्धतीने जाऊ नका, कारण थोडंसं मग तुम्हाला विचार करायला जास्त लागतं. इथं विचार करायला काय होतं? जास्त लागतं. ठीक आहे, हा प्रश्न इथं समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन. एका संख्येला 17 ने गुणले असता गुणाकार 255 येतो, तर ती संख्या कोणती? समजा ती संख्या जी आहे ती समजा ती संख्या आपण काय करूया? एक्स मानू. काय म्हणूया? एक्स मानू. हे का असं लिहितोय? स्कॉलरशिपला तुम्ही डायरेक्ट लिहिता, परंतु प्रावीण्यामध्ये आपल्याला सविस्तर लिहावं लागतं. प्रावीण्यामध्ये आपल्याला सविस्तर उत्तर लिहावं लागतं. म्हणून समजा ती संख्या आपण एक्स म्हणूया. एक्स या संख्येला 17 ने गुणले म्हणून गुणाकार लिहिला असता. यांचा गुणाकार येतो 255. आता इथं गुणिले आहे, होय की नाही? इथं काय आहे? हे जे आहेत हे गुणिले आहेत. तिकडे गेल्यावर आपण भागिले करतो. म्हणजे एक्स बरोबर 255, त्याला भागिले किती करा? 17 करा. 255 भागिले 17 करा. मग एक्स बरोबर याची किंमत किती येते बघा? एक्स बरोबर त्याची किंमत किती येते? 17 1 17. 255 त्याला भागिले 17 करा. 17 1 17. ठीक आहे, 5 6 7, 3 आणि 5 इथं 8 राहिले. 17 5 85. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 15 उत्तर आलं. म्हणून ती संख्या जी आहे ती 15 असेल. म्हणून ती संख्या कोणती असेल? 15 असेल. सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला काय करावं लागतं? इथं थोडासा विचार करावा लागतो. ताशी 750 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या विमानाने 4 तास 20 मिनिटात कापलेला अंतर काढा. बघा क्वेश्चन काय आहे? परत अंतर, वेग गुणिले वेळ जे आहे ना
त्यावर आधारित हा प्रश्न इथं विचारलेला आहे. त्यावर आधारित हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. थोडासा प्रश्न जो आहे हा अंतर्वेग गुणिले वेळची आपल्याला प्रॅक्टिस लागते. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र तुमचं पाठच पाहिजे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हा खरं तर जुन्या सिलेबसवरचा प्रश्न आहे, परंतु नवीन मध्ये सुद्धा कदाचित एखादा प्रश्न जर आला तर आपल्याला तो प्रश्न जो आहे तो सोडवता आला पाहिजे. आता इथं बघा, ताशी 750 किलोमीटर वेग म्हटलेला आहे, म्हणजे एका तासाला 750 किलोमीटर, म्हणजे हा आहे वेग. वेग किती आहे? 750 किलोमीटर पर तास. ओके, एका तासाला 750 किलोमीटर. 4 तास 20 मिनिटात कापलेलं अंतर आपल्याला काढायचं आहे. 4 तास 20 मिनिटं म्हणजे वेळ दिलेला आहे 4 तास 20 मिनिटे. 4 तास 20 मिनिटे. लक्षात घ्या, इथे किलोमीटर पर तास जर दिलं तर हे सगळं एकाच एककामध्ये म्हणजे तासात करून घ्यायचं. 4 तास 20 मिनिटं काय करायचं? तासात करून घ्यायचं. कसं करायचं ते पण सांगतो. हे 4 तास, हे 20 मिनिटं जे आहेत ना, हे 20 त्याला भागिले 60 करायचं, झालं. बाकी काय करायचं नाही. 20 एके 20, 20 तरी किती? 60 आलं. 4 गुणिले 3, 4 त्रिक 12 आणि 1 13/3 तास. किती आलं? हे 13/3 तास आलं. हे काय आले? वेळ. हे काय आहे? वेळ आहे. ओके, आपल्याला अंतर काढायचं आहे. आपल्याला अंतर काढायचं आहे. मग अंतराचं सूत्र काढायचं काय? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर काय? वेग गुणिले वेळ. आता वेग किती आहे? वेग आहे बाळांनो 750. ठीक आहे. वेळ किती आहे? 13/3. 13/3. 3 इकडे भाग द्या. 3 एके 3, 3 एके 3, 3 दुने 6, 2चा भाग गेला, 1 राहिला, 3 5 15. 250 गुणिले 13 करा, हे आलं तुमचं अंतर. 250 गुणिले 13 करा. 250 गुणिले 13. ओके, 13 0 0, 13 5 65, हातचे गेले 6, 13 2 26, 26 आणि 6 किती आला? 32. 3250. उत्तर किती आलं? 3250 किलोमीटर. 3250 किलोमीटर. ओके, या पद्धतीने हे काय आलेलं आहे? तुमचं अंतर आलेलं आहे. सोपं आहे. फक्त इथं हे सूत्र लक्षात ठेवा. आणि तास जे आहे, मिनिटाचं तासात रूपांतर कसं करायचं त्याचं कन्व्हर्जन लक्षात ठेवा. मिनिटात दिले ना, त्याला भागिले 60 करून टाकायचं. इथं बघा, 20 भागिले 60 केलं. बाकी काय करायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्क्रीनशॉट काढा, कारण महत्वाचं उदाहरण आहे. 3-4 मार्काला हे उदाहरण जे आहे ते विचारलं जातं. एका बागेत एकूण झाडापैकी 1/2 आंब्याची, 1/3 चिकूची आहे. ओके, 1/7 पपईची आहेत आणि बाकीची 37 झाडे पेरूची होती. तर त्या बागेत एकूण किती झाडे होती? थोडासा मोठा प्रश्न आहे हा. एक्स वापरून आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागतो, कारण आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे बाळांनो 5 गुणांसाठी. किती गुणांसाठी? 5 गुणांसाठी विचारलेला. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काढता येत नाही. ठराविकच म्हणजे 100 पैकी साधारणतः 10 विद्यार्थीच हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवतात आणि तेच विद्यार्थी टॉप मध्ये असतात. ओके, आता इथं समजा एकूण झाडं जी आहेत ती एक्स होती. समजा एकूण झाडं जी आहेत ती किती आहेत? एकूण झाडे एक्स आहे. एक्स मान. ठीक आहे. आता आंब्याचे किती आहेत? 1/2. आंब्याची जी आहेत ती आहेत किती? 1/2. कशाच्या? एक्सच्या. म्हणजे 1 गुणिले एक्स, अंशाचा गुणाकार अंशस्थानी करायचा आणि हा छेद आहे तो जसाच्या तसा ठेवायचा. म्हणजे x/2 आली आंब्याची झाडं. आता चिकूची किती म्हटलेलं आहे? 1/3 म्हटलेलं आहे. मग इथं लिहायचं चिकूची झाडे. चिकूची झाडे आहेत एक्सच्या 1/3. 1/3 म्हणजे x/3 आले. आता पपईची आहेत 1/7. पपईची किती? 1/7 आहे. पपईची झाडे आहेत
एक्सच्या 1/7 म्हणजे x/7 आली. ओके. आणि बाकीची जी आहेत ती पेरूची झाडे आहेत. पेरूची झाडे बरोबर 37. इथपर्यंत जर तुम्ही केला तुम्हाला 1 गुण मिळेल. किती मार्क पडेल? 1 गुण मिळू शकतो. आता याच्या पुढे जर तुम्ही समीकरण व्यवस्थितपणे तयार केला की तुमचं काम जे आहे ते फार सोपं होणार आहे. काय करायचं बघा, टोटल झाड x आहे. ओके. x म्हणजे या सगळ्या झाडांची बेरीज आहे. आलं लक्षात? x म्हणजे काय आहे? त्या सगळ्या झाडांची बेरीज आहे. मग त्यामध्ये आंब्याचे असू शकतात, चिकूचे असू शकतात, पपईचे असू शकतात, पेरूचे असू शकतात. या सगळ्या झाडांची बेरीज म्हणजे काय आहे? x आहे. आता इथं आंब्याचे आहेत x/2. x बरोबर x/2 अधिक x/3. ओके. त्यानंतर अधिक x/7. ठीक आहे. अधिक काय करा? 37. अधिक किती करायचंय? 37. x बरोबर इथं छेद समान नाही म्हणजे आपल्याला पहिल्यांदा छेद समान करून घ्यायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी अंशाची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. ठीक आहे. x बरोबर x/2 याला गुणिले किती करूया? 7×21 आणि 21×2 42. 42 छेद करून घेऊया. ठीक आहे. इथं 21 न गुणून घेऊया. याला गुणिले 21 करूया. अधिक x/3. इथं किती येणार आहे? 14. इथं सुद्धा 14 अधिक x/7 गुणिले किती? 6 अधिक 37 छेद 1. याला छेद नाहीये म्हणजे 1 आहे. याला गुणिले 42 करा. याला गुणिले 42 करा. छेद कसा समान करायचं ते तुम्हाला कळलं. आता x बरोबर 21. इथं 1 असतो लक्षात ठेवा. यांचा गुणाकार आला 21x छेद 21×2 42 अधिक इथं 1 असतो. बरोबर आहे. 14 1 14x 14×3 42 6x खाली किती आला? 42 अधिक किती येणार आहे? 37×42 करा. 37×42 करा. 37×42. ओके. 7 ते 14 हातचा गेला 1. 2 6 आणि 1 7 ते 0 द्या. 4 7 चोक किती झाले? 28. हातचे गेले 2. 4 3 12 13 14 4 7 7 14 1 15 4 आणि 1 5 1554. 1554 छेद आला 42. आता यांची काय करायची? बेरीज करायची. x बरोबर, परंतु लक्षात घ्या इथं x नाहीये. याला x नाहीये. हा इथं महत्वाचा पॉइंट आहे. लक्षात ठेवा. इथं जर x असेल तरच हे यामध्ये घ्यायचं. आता इथं x नाही ना, ते त्या बेरजेत घ्यायचं नाही. मग बेरीज कशाची करायची? 21 14 आणि 6 ची. 21 14 आणि 6 बाजूला बेरीज करून बघा. 6 आणि 1 7 आणि 4 11 2 3 4 किती आला रे? 41. किती आला? 41 x अधिक 1554 छेद आहे 42. आता याला तिरकस गुणाकार करायचा. याला याला गुणायचं, याला याला गुणायचं. 1 न गुणलं तर काय फरक पडत नाहीये. आता काय होणार आहे? 42x काय झाले? 42x बरोबर 42 गुणिले x म्हणजे 42x बरोबर 41x अधिक 1554. आता हे अधिक 41x आहे. इकडे आल्यावर काय होणार आहे? वजा 41x होणार आहे. म्हणजे 42x वजा 41x बरोबर 1554. 42 मधून 41 गेले, 1 राहिला म्हणजे x बरोबर 1554. एकूण झाडे 1554. जो विद्यार्थी हे उदाहरण सोडवणार आहे ना, तो खरोखर महान विद्यार्थी म्हणायला पाहिजे, होय की नाही? 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे जे उदाहरण आहे ते व्यवस्थितपणे सोडवता येऊ शकत नाही. कारण थोडीशी याची जी काही डिफिकल्ट लेवल आहे ती खरोखर जास्त आहे. आणि या पद्धतीने जर त्या विद्यार्थ्याला सोडवता आलं तर 5 पैकी 5 गुण त्या ठिकाणी तपासणारे जे सर आहेत ते कधीही कमी करू शकत नाही. कारण प्रत्येक पायरी या ठिकाणी आपण व्यवस्थित लिहिलेली आहे. हा, तुम्ही व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट जो आहे तो स्क्रीनशॉट काढून घ्या. 1 मिनिट.
ठीक आहे, आता याच्या पुढचं उदाहरण आपण बघूया. हा अत्यंत सोपा प्रश्न आहे 2 मार्कासाठी. CDL आणि M हे काय करायचं आहे आपल्याला रोमन संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे LCD आणि M. ओके, थोडक्यात LCD आणि M हे काय आहे, इथं 50 आहे, 100 आहे, 500 आहे आणि 1000 आहे. हे फक्त तुम्ही व्यवस्थित लिहा. C बरोबर, D बरोबर, L बरोबर आणि M बरोबर ह्याच किमती इथं टाका. बाकी काही करायची गरज नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर हा इथं नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. विविध प्रकारचे व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज मी तुम्हाला टाकू शकतो. त्याचबरोबर काही क्वेश्चन पेपर जे आहेत त्या सुद्धा मी शेअर करू शकतो. आता हे बघा, हे मापनावर आधारित गणित आहे. मापन जे आहे ते मापनावर आधारित हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. एक सुगंधी तेलाच्या कंपनीने 48 लिटर सुगंधी तेल बनवलेलं आहे. 48 लिटर सुगंधी तेल बनवलेलं आहे. प्रत्येकी 25 मिली तेल, प्रत्येकी 25 मिली म्हटलेलं आहे. एकूण तेल त्या ठिकाणी आहे 48 लिटर. मावणाऱ्या बाटल्यांमध्ये ते भरले तर किती बाटल्या तेल झाले, किती बाटल्या तेल झाले आणि त्या बाटल्या प्रत्येक खोक्यात 12 याप्रमाणे जर आपण भरल्या, 12 प्रमाणे जर भरून ते खोकी पॅक केली, बंद केली आणि ती सांगलीच्या व्यापाऱ्याला पाठवून दिली, तर सांगलीच्या व्यापाऱ्याने तेलाची किती खोकी मागवली होती. अशा प्रकारचा हा ब्रॉड क्वेश्चन म्हणूया किंवा थोडासा मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी मित्रांनो विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी लिटर मध्ये आहे, बरोबर आहे ना, आणि इथं मात्र मिली मध्ये आहे. तिथं मात्र कशात दिलेलं आहे, मिली मध्ये दिलेलं आहे. मग इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. एक तर लिटरचं मिली करून घेतलं पाहिजे किंवा मिलीचा लिटर करून घेतलं पाहिजे, आहे की नाही. परंतु लिटरचा मिली करायला सोपं जातं, मिलीचा लिटर करायला मात्र काय होतं, अवघड जातं. त्यामुळं हा संदर्भ जो आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की बाबा लिटरचा मिली आपण करायला थोडंसं अवघड जात असतं, बरोबर आहे. लिटरचा मिली करायला सोपं जातं, परंतु मिलीचा लिटर करायला त्या ठिकाणी काय होतं, अवघड जातं. चला सोडूया. प्रश्न काय दिलाय बघा. हा इथं 48 लिटरचा मिली करून घेऊया. 1 लिटर बरोबर 1000 मिली, हे तुम्ही लिहिलं पाहिजे तिथे, 1000 मिली, बरोबर आहे. मग 48 लिटर, मग 48 लिटर बरोबर या ठिकाणी किती येणार आहे, 48 गुणिले 1000 बरोबर 48,000 लिटर किती येणार आहे, मिली लिटर, 48,000 मिली लिटर. लक्षात आलं. 48,000 मिली लिटर, 48,000 मिली लिटर. ओके, हा विषय तुमचा इथं संपलेला आहे. आता ते तेल भरलेलं आहे तर किती बाटल्या तेल झाले, म्हणजे हे इथं मिली मध्ये काढलंय टोटल तेल. आता 25 मिलीची एक बॉटल आहे, बरोबर आहे ना, 25 मिलीची एक बॉटल आहे, तर टोटल किती बाटल्या तेल होतील ते पहिला काढूया. म्हणजे इथपर्यंत पहिला आपण सोडून घेऊया. एकूण बाटल्या बरोबर, एकूण बाटल्या बरोबर, एकूण सुगंधी तेलाच्या बाटल्या बरोबर 48,000 याला भागिले किती करा, 25, याला भागिले किती करा, 25. इथं बाजूला भागाकार करून बघायचा आपण. 48,000 भागिले किती करा, 25 करा. 25 एके 25, 25 एके 25. ठीक आहे. 8 मधून 5 गेले, 3 राहिलं. 4 मधून 2 गेले, 2 राहिला. वरून घेतला 0. आता किती येत आहे बघा, 25 90, 25 90 225 येत आहे. 5 हा 0 इथं टाकला, 25 दुने 50. ठीक आहे, हा 0 इथं, हा 0 घ्या, म्हणजे हा 0, 1920 उत्तर आलं. किती आलं याचं, 1920. एकूण बाटल्या ज्या आहे
त्या एकूण बाटल्या आलेल्या आहेत मित्रांनो 1920. 1920 हा पहिला प्रश्न इथपर्यंत सोडून झाला. आता या बाटल्या प्रत्येक खोक्यामध्ये 12 याप्रमाणे भरल्या. तर त्या ठिकाणी या बाकीचं काय वाचत बसू नका. हा एकूण किती खोकी मागवली होती म्हणजे आपल्याला आता खोकी काढायचे. मग एकूण खोकी बरोबर काय करा 1920 त्याला भागिले किती करा तर एका खोक्यामध्ये 12 म्हणून याला भागिले 12 करून टाका. भागिले किती करा 12 करून टाका. तिथं इकडे कडेला आपण भागाकार करूया. 1920 याला भागिले 12 करा. 12 एके 12 ठीक आहे. 7 12 सक 72 ठीक आहे. हा शून्य इथं टाका. हा शून्य इथं घेतला म्हणजे किती आला 160. एकूण खोकी आलेल्या आहेत. एकूण खोकी आलेल्या आहेत मित्रांनो 160 ठीक आहे. या पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवता येऊ शकतो. प्रत्येक प्रश्न जो आहे तो डिटेल पद्धतीने मी तुम्हाला सोडवून सांगितलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलवर मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील संबंधित जे परीक्षा आहे त्या संबंधित परीक्षेच्या बाबतीत जास्तीत जास्त उजळण्याची ती होणार आहे. तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो कसा आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. एका आयताच्या बाजू 54 सेमी व 24 सेमी लांबीच्या आहे. तर त्या आयता एवढे क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची परिमिती किती असा प्रश्न इथे विचारलेला आहे. चौरसाची परिमिती किती. एका आयताच्या बाजू दिलेल्या 54 सेंटीमीटर म्हणजे हा आयत आहे. हा एक आयत आहे. ओके हा काय आहे आयत आहे. आता या आयताची बाजू 54 ही मोठी आहे म्हणून 54 लांबी असणार. रुंदी काय असणार आहे 24 असणार आहे. या आयताचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच क्षेत्रफळ चौरसाचं आहे. आला का लक्षात. आयता एवढे क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची परिमिती असं वाक्य दिलं म्हणजे आयताचं क्षेत्रफळ जेवढं आहे तेवढंच कोणाचं आहे चौरसाचं आहे. ही बेसिक कन्सेप्ट इथं लक्षात येणं गरजेचं आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला अगदी MPSC सारख्या परीक्षांना सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते बाळांनो विचारले जातात. म्हणून लक्षात ठेवा काय की आयता एवढं क्षेत्रफळ आहे ना तेवढंच चौरसाचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे आयताचं क्षेत्रफळ पहिल्यांदा काढलं पाहिजे त्याच्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे. चौरसाचं क्षेत्रफळ काढलं की त्यावरून मग आपण बाजू काढायची आणि बाजू एकदा निघली की मग आपल्याला परिमिती काढायला सोपं जातं. ओके म्हणजे किती स्टेप आहे बघा. आयताचं क्षेत्रफळ कुणाचं आयताचं क्षेत्रफळ काढायचं. याच्यावरून आपल्याला चौरसाचं मिळत आहे कारण हे म्हणजे चौरसाचं आहे. त्याच्यावरून त्याची बाजू काढायची आणि मग त्याची परिमिती काढायची. या पद्धतीने हा संबंधित प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. ठीक आहे चला बघूया. प्रश्न सोपा आहे. फक्त सुरुवातीला 1-2 मिनिटं 1 मिनिट तरी कमीत कमी एक अर्धा मिनिट तरी प्रश्न जो आहे तो अत्यंत साध्या पद्धतीने आणि स्लो पद्धतीने वाचून समजून घेणं गरजेचं आहे. कच्चं काम केलं पाहिजे. आयताच्या बाजू म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 54 गुणिले रुंदी आहे 24. आता 54 आणि 24 यांचा गुणाकार किती येतो बघा. 54 आणि 24 1296 किती येतो 1296. इथं हे सेमी मध्ये दिलेलं आहे ना याला एकक द्यायला विसरायचं नाही. चौरस सेंटीमीटर काय एकक आहे चौरस सेंटीमीटर. हे आहे आयताचे क्षेत्रफळ. हे काय आलेलं आहे आयताचे क्षेत्रफळ. इथे काय आयता एवढं क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची परिमिती म्हटलंय म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ सुद्धा एवढंच आहे. म्हणून इथं आयताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ ओके बरोबर किती 1296 चौरस
सेंटीमीटर. ठीक आहे. आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी वापरायचं. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. आता चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे? 1296 बरोबर बाजूचा वर्ग. इथं काय येणार आहे? बाजूचा वर्ग येणार आहे. आता हा कशाचा वर्ग आहे ना ते शोधायचं. हा कशाचा वर्ग आहे ते शोधायचं. तर हा 36 चा वर्ग आहे. कशाचा? 36 चा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी 36 बरोबर इथं याचा वर्ग एकदा शोधला की हे बाजूचा वर्ग हे निघून जातं. म्हणजे इथं फक्त बाजू राहतं. 36 बरोबर बाजू किती आला? 36 सेमी आहे ना इथं. बरोबर काय आले? त्या चौरसाची बाजू आली. आता त्याच्यावरून चौरसाची परिमिती काढायची. चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले 4 किंवा 4 गुणिले बाजू. बाजू आहे 36 गुणिले 4. 4 सा किती? 24. हातचे गेले 2. 4 त्रिक 12. 13 14. 144 सेंटीमीटर. किती आलं? 144 सेंटीमीटर. ठीक आहे. या पद्धतीने हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडवता आला पाहिजे. इथं 2 सूत्र माहिती आहेत. आयताचे क्षेत्रफळ आहे, त्याचबरोबर चौरसाचं क्षेत्रफळ आहे. तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा सांगून ठेवतो. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके. हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. या पायची किंमत असते 22/7. आर म्हणजे त्रिज्या. ओके. आर म्हणजे काय असते? त्रिज्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा प्रश्न सोपा आहे 5A मधला. कारण ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 37,04,926 दिलेलं आहे. त्या शहरात 11,24,069 पुस्तकातलं उदाहरण आहे. आपल्या टेक्स्ट बुक मधलं हे गणित आहे. आणि 10,96,478 स्त्रिया असतील तर त्या शहरातील मुलांची संख्या काढा. हे दोघांची बेरीज करायची आणि ते यामधून काय करायचं? मायनस करायचं. प्रश्न सोपा आहे. याचं उत्तर फक्त मी तुम्हाला सांगतो. तर 14,84,379 याचं उत्तर आहे. 14,84,379 एवढं त्याचं उत्तर यायला पाहिजे. ओके. हा प्रश्न सोपा आहे. जास्त काय वेळ मी या प्रश्नावरती देत नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. शंभर टक्के अशा प्रकारचा एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. आपल्याला आवर्ती रूप काढा म्हटलेलं आहे. 5/13चं आवर्ती रूप. आता आवर्ती म्हणजे काय? पुन्हा पुन्हा येणे. आवर्ती दशांश रूप काढायचं आहे. पुन्हा पुन्हा येणं त्याला आपण काय म्हणतो? आवर्ती दशांश रूप काढणं असं म्हणतो. आवर्ती दशांश रूप काढणं असं म्हणतो. तर काय करायचं बघा. काही नाहीये, फार सोपं आहे. फक्त यातलं बेसिक गोष्टी जर आपल्याला कळली की बाकी काय अवघड जात नाही. 5 इकडे लिहायचं, इकडं 13 लिहायचं. बघा आता भाग जातो का? नाही जात. मग इथं 0 घ्यायचं. थोडस मी खाली घेतो. 13 इकडं काय करायचं? 5 लिहायचं. आता भाग जात नाही ना, इथं 0 द्यायचा आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं. फार सोपं आहे. दशांश चिन्ह दिला, इथं 0 द्यायचं. 13×5 65 बरोबर आहे ना. 13×4 52. 13×3 39. म्हणजे इथं भाग जातोय तो 3चा. कितीचा भाग गेला? 3चा. 39. ते किती राहिले रे? 11 राहिले. भाग जात नाही ना, परत एक 0 घ्यायचा. भाग जात नाही ना, परत एक 0 घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय येत आहे? थांबा 1 मिनिट थांबा. 5/13. 13 आणि 5 तर 50 लिहिलेलं आहे. ओके. 13×3 39. ठीक आहे. 13×78 13×7 91 13×8 104. 5/13 म्हटलंय ना. बरोबर आहे. इथं 8 घ्यायचं. ओके. त्यानंतर 13×8 किती होत आहे? 104. म्हणून इथं 104 घ्यायचं. ठीक आहे. इथं राहिले 6 राहिले. पुन्हा 0 घ्यायचं.
असं कुठपर्यंत करत जायचंय जोपर्यंत हा गट येत नाही. फॉर एक्झाम्पल 3-8 3-8 3-8 असं आलं ना तिथं थांबायचं. ओके, किंवा 6-6-6-6 असं आलं की थांबायचं. जोपर्यंत तो गट येत नाही, फॉर एक्झाम्पल 1-4-2-8-5-7 असा येत नाही तोपर्यंत थांबायचं. ओके, जोपर्यंत हा अंक जो आहे तो इथं खाली येत नाही तोपर्यंत करत राहायचं. हा म्हणा किंवा हा म्हणा किंवा हा म्हणा, कोणता तरी एखादा अंक काय होतो रिपीट होत जातो. ठीक आहे, 13-13 13-2-26. त्यानंतर काय येत आहे 13-52. ठीक आहे, इथं किती आलं 9 आलं. किती राहिलं 9. इथं राहिलंय 90. मग आता काय येणार आहे तर पुढचं काय येणार आहे 13-52. बरोबर, 13-78 13-78. आता इथे किती राहतात 90 मधून 78 घालवायचे. 90 मधून 78 घालवायचे. बघा किती येतात 12 राहतात. किती राहतात 12. पुन्हा एक शून्य द्यायचं. त्याच्यानंतर पुढं काय येत आहे 5/13 3 8 4 6 1. 90 वजा 78. इथं 10तून 8 गेले 2 राहिला. ओके, बरोबर आहे 12. 120 येत आहे. तेर 117. 3 राहिलं. किती राहत आहे 3 राहत. ओके, त्यानंतर पुढं बघा हा इथं चुकलंय रे. तेच म्हटलं काहीतरी चुकलंय. 80 60 वजा 52 इथं 8 राहत आहे. बरोबर आहे, 60 वजा 52 इथून खाली चुकलंय त्यामुळे ते उत्तर आलेलं आहे. इथं बघा किती येणार आहे इथं 6. ओके, इथं 52 इथं 8 राहते त्यामुळे ते चुकले. ओके, त्यामुळे ते उत्तर जे आहे ते थोडंसं चुकलेलं होतं. ते करेक्शन करून घ्या. 3 8 4 6. तर 13-78 इथं 2 राहिले. परत शून्य घेतला. परत काय घेतला शून्य घेतला. 13-13. इथं किती राहतात 7 राहतात. किती राहिले 7 राहिले. परत एक शून्य झाला म्हणजे 70 झाले. हा 13-78 येतं. त्यानंतर इथं 13-5 म्हणजे 70 वजा 65 करा. इथं 5 राहतात. हा 5 पुन्हा इथं आला म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे 3 8 4 6 1 5 हे पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणजे याच्यावरती काय करायचं डोक्यावर रेषा मारून टाकायची. ओके, याचं उत्तर काय आलं 5/13 बरोबर 0.384615. त्याला पुन्हा वरती डोक्यावर टाकायचं रेषा मारून की तो गट काय होणार आहे पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणजे याला म्हणायचं आवर्ती दशांश. याला काय म्हणायचं आवर्ती दशांश रूप. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर 5व्यातला हा सी प्रश्न जो आहे तो तुम्हाला स्वाध्यायासाठी देतोय. ओके, 5व्यातला हा जो सी प्रश्न आहे तो तुम्हाला स्वाध्यायासाठी देतो. याचं उत्तर येत आहे 1478. कसं ते बघा तुम्ही 1478 याचं उत्तर आहे. ते कसं काढायचं ते तुम्ही बघा. याच्यामध्ये लीप वर्ष जे आहे ते लीप वर्ष कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. त्याच्यामध्ये लीप वर्ष असले की 366 दिवस असतात, नसेल तर 365 दिवस असतात. मग 98 पासून 88 पासून पुढं काय आहे 89, 89 पासून पुढं 91, 91 पासून पुढं 92, 92 पर्यंत यायचं आहे. आणि मग या ठिकाणी त्याचं टोटल दिवस जे आहे ते मोजायचे आहेत. ते 1478 यायला पाहिजे. उत्तर किती यायला पाहिजे 1478 यायला पाहिजे. कशा पद्धतीने सोडवलंय ते तुम्ही
माझ्या 88066372 या नंबरला जरी सेंड केला तरी त्या ठिकाणी चालेल. काय शंका वाटेल तर या नंबरला तुम्ही विचारू शकता. बाळांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. त्याचबरोबर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. त्याचबरोबर याच्या पुढचे जे 5 प्रश्न आहेत ते 5 प्रश्न मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे, कारण अपलोडिंगला थोडासा वेळ जातो लॉंग व्हिडिओ असल्यामुळे. ओके, त्यामुळे हे 5 प्रश्न यात टाकलेले आहेत. आता राहिलेले जे काही 5 प्रश्न आहेत ते मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तो व्हिडिओसुद्धा बघा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.